हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल इयत्ता 8वी मधला चॅप्टर नंबर आहे 10. स्टार्टिंग मध्ये आपण जाणून घेऊ डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल. बघा आता स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसून राहिलं द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ पॉलिनॉमियल इफ द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल ऑफ ईच टर्म इज अ होल नंबर. मराठीमध्ये बघा काय म्हटलंय, एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर त्या राशीला काय म्हणतात, बहुपदी असे म्हणतात, म्हणजे त्याला पॉलिनॉमियल असे म्हणतात. तर आपण जाणून घेऊ एखादं एक्झाम्पल पॉलिनॉमियल आहे की नाही आहे. तर त्यासंबंधी आपण दोन एक्झाम्पल घेऊ. आता बघा, आता एक एक्झाम्पल घेतलं अशा प्रकारचे, रॅन्डमली आपण कोणतं पण एखादं एक्झाम्पल घेतलं असेल, ठीक आहे. समजण्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ इथे आणि आपल्याला बघायचं आहे का हे एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे आहे का नाहीये. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ इथे. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण अशा प्रकार, म्हणजे तुम्हाला आज माहिती पडून जाईल का एखादं एक्झाम्पल पॉलिनॉमियल आहे की नाहीये. ठीक आहे. आता बघा आपल्यासमोर दोन एक्झाम्पल आहेत. त्या दोन एक्झाम्पल पैकी जे एक्झाम मध्ये प्रश्न आला कोणते एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे आहेत. बघा आता याच्यामध्ये काय पॉलिनॉमियलच्या डेफिनेशन मध्ये असं म्हटलंय का त्या पॉलिनॉमियल जी राहणार ती पॉलिनॉमियलची व्हॅल्यू का पाहिजे, होल नंबर पाहिजे. होल नंबर म्हणजे काय होणार आहे, पूर्ण संख्या पाहिजे. का पाहिजे, पूर्ण संख्या पाहिजे. ठीक आहे. आता होल नंबर म्हणजे काय होतं, अगोदर कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. होल नंबर म्हणजे अशा प्रकारचे नंबर राहणार का सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहेत झिरो. झिरो नंतरचे जेवढे पण नंबर येतात हे सगळे नंबरला कोणते नंबर म्हणतात, होल नंबर म्हणतात. म्हणजे तुम्हाला अशी पॉलिनॉमियल बघायची आहे का त्याचा जो पॉवर आहे म्हणजे त्याचा जो घातांक आहे तो घातांक होल नंबर आला पाहिजे, म्हणजे ती संख्या कारण पॉलिनॉमियल राहणार. बघा आता एक्सच्या घातांक म्हणजे एक्सच्या बघा इथं पॉवर किती दिलाय 4. ठीक आहे. इथे बघा एक्सच्या पॉवर किती दिलाय 2 दिलाय. आता इथे बघा 4च्या पॉवर काही नाही, 4च्या पॉवर काय नाही, ते काय राहणार आहे 0. तर आपण लिहिलं 0. तर बघा आता हा नंबर काय 420 म्हणजे हे नंबर काय होल नंबर आहे. याच्या अर्थ हे एक पहिले एक्झाम्पल काय पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा इथे दिलाय 4 दिलाय तुम्हाला. ठीक आहे. तर आपण इथे लिहिलं 4 दिलं. आता इथे बघा याचं जे आपण इन्व्हर्स केलं तर काय ते -1 आलं असेल. याचं काही नाही तर याचे किती येणार आहे 0 आलं असेल आणि याच्या पॉवर किती बघा 2 आहे. आता याच्यामध्ये बघा होल नंबरची सुरुवात राहते 0 पासून राहते, पण बघा हा इंटेजर्स आला -1 आला म्हणजे कोणता नंबर झाला, इंटेजर्स नंबर झाला. तर आता बघा आपण पॉलिनॉमियल म्हणजे कोणता नंबर बघायचं, ज्याच्या पॉवर म्हणजे ज्याच्या घातांक 0, 1, 2, 3, 4 असा येत असेल त्या संख्येला म्हणायचे पॉलिनॉमियल. आणि ते बघा -1 आलं, -1 आलं. तर आता सांगा हे सेकंड एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे राहणार का, सेकंड एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे राहणार नाही. ही झाली आज आपण डेफिनेशनची कन्सेप्ट आज आपण समजून घेतली. भरपूर साऱ्या जणांना पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय असते त्याच्या बेसिक माहिती नसतील, तर त्यामुळे आज आपण बेसिक बघितलं का पॉलिनॉमियलची डेफिनेशन आणि ते डेफिनेशनचा नेमका अर्थ काय होते ते आज आपण बघितलं. पुन्हा एकदा बघू आपण. पॉलिनॉमियल म्हणजे असा नंबर घ्यायचा की ज्याच्या पॉवर म्हणजे ज्याच्या घातांक काय येणार, होल नंबर येणार. पण एखादा घातांक किंवा एखादा पॉवर मानून चला 0 पेक्षा कमी आला म्हणजे -1, -2 असं आलं तर ते एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे राहणार नाही. अशा प्रकारे आज आपण पॉलिनॉमियलची डेफिनेशन जाणून घेतली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुक मधले क्वेश्चन घेऊन येणार आहोत. धन्यवाद.